आमच्या महसूल खात्याचं जर सांगितलं तर कालचा जो कायदा पारित झाला, आज विधान परिषदमध्ये पारित झाला, या कायद्याने 60 लक्ष परिवारांना 60 लक्ष ज्यांना त्यांचे नाव सातबारा आणण्याकरता त्यांचे घरं मानव नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे 3 कोटी नागरिकांना 60 लाख परिवारांना याचा फायदा होणार। आज जे आम्ही एनए आणि सनदची अट काढून टाकली, याबद्दल आपल्या सर्वांना फायदा होणार की आपले जे त्या ठिकाणी एनएचं प्रतिवर्षी ज्यांना अकृषक भरावं लागतं टॅक्स, तो टॅक्स आता रद्द करून टाकलेला आहे। वन टाइम प्रीमियर करून ते करता येतं। त्यामुळं हे जे लोकाभिमुख आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसजीचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून जे आम्ही काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या सर्व खात्यामध्ये या ठिकाणी लोकप्रिय निर्णय, जनतेला पाहिजे असलेले निर्णय आम्ही करतो आहे। आणि या अधिवेशनातनं शेतकऱ्यांना खास करून 32,000 कोटी रुपयाचं जे पुरवणी मागणी आम्ही दिली आहे, या पुरवणी मागण्यातनं जे काही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं, पायाभूत सुविधाचं नुकसान झालं, अचानक आमच्या महाराष्ट्र आपत्ती आली, जी पूरहानीची आपत्ती होती, त्या आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये देण्याचाही पुरवणी मागण्या या ठिकाणी झाल्या। मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्याच्या माध्यमातून जे महत्त्वाचे प्रकल्प राज्याचे होते तेही पूर्ण करण्याचा निर्णय झाला। विदर्भातल्या शेतकऱ्यांना